MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण भारत सरकारचं आगामी लक्ष्य या चालू घडामोडी या घटकावर खूप महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू। मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा। बघा, चंद्रावर अवकाश पर्यटक पाठवण्याचे उद्दिष्ट काय भारत सरकारचं, तर ते 2040 पर्यंत आहे। कृषी क्षेत्रामध्ये 0% डिजिटलचा वापर व नाविनीकरण ऊर्जेचे उद्दिष्ट काय 2026 पर्यंत आहे। सेवा क्षेत्रात $1 ट्रिलियन चे उद्दिष्ट काय 2030 पर्यंत आहे। हत्तीपाय रोग निर्मूलनाचं उद्दिष्ट काय 2027 पर्यंत आहे। रेबीज मुक्त भारत करणे याचं उद्दिष्ट काय 2030 पर्यंत आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष्य काय 2026 पर्यंत आहे। सर्वांसाठी घरे उपलब्ध करण्याचं लक्ष्य काय 2026 पर्यंत आहे। प्रत्येक घरात नळाने पाणी स्वच्छ पाण्याची पूर्तता करण्याचे लक्ष्य काय 2026 पर्यंत आहे। डिजिटल रेडिओ लॉन्च करण्याचे लक्ष्य काय 2026 पर्यंत आहे। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। याआधी पण हा प्रश्न विचारला गेला आहे TCS IBPS मध्ये। 100वे एअरपोर्ट विकसित करण्याचं लक्ष्य काय 2025 पर्यंत आहे। सर्व गावांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट पोहोचवण्याचं लक्ष्य काय 2025 पर्यंत आहे। तोंडाचे आजार संपवण्याचं लक्ष्य काय 2025 पर्यंत आहे। भारताला $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष्य काय 2027 पर्यंत आहे। भारताला TB मुक्त देश बनवण्याचं लक्ष्य काय 2025। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्याचं लक्ष्य काय 2025। दूध प्रक्रिया करण्याची क्षमता दुप्पट म्हणजे 108 मिलियन टन करणे 2025 हे त्याचं लक्ष्य आहे। जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य काय 2030 आहे। राष्ट्रीय रेल्वे योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य काय 2030 आहे। भारतातील मलेरिया पूर्ण रूपात निर्मूलन करण्याचं लक्ष्य काय 2030 पर्यंत आहे। मित्रांनो, तुम्हाला जर दररोज फ्री टेस्ट सोडवायची असेल तर तुम्ही गुगलमध्ये जाऊन www.mpsccorner.com किंवा www.ganitmanch.com हे सर्च करून तुम्ही तिथं जाऊन प्रत्येक विषयाच्या फ्री टेस्ट सोडवू शकतात। आणि तुम्हाला गणिताचे जर स्पष्टीकरण हवे असतील आणि गणिताचे इथून मागे झालेले गणिताचे सर्व स्पष्टीकरण आपल्या गणित मंच टेलिग्राम चॅनलवर टाकले आहे। जवळजवळ 7 ते 8 हजार गणिताचे स्पष्टीकरण आहेत। बघा, पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय रेल्वे योजना पूर्ण करण्याचं लक्ष्य काय 2030 पर्यंत। भारतातील मलेरिया पूर्ण रूपात निर्मूलन करण्याचं लक्ष्य काय 2030 पर्यंत आहे। एकूण वाहनांमध्ये 30% इलेक्ट्रिक वाहने करण्याचं लक्ष्य काय 2030 पर्यंत आहे। HIV म्हणजे एड्सचे संपवणे आणि मलेरिया निर्मूलन करण्याचं लक्ष्य काय 2030 पर्यंत आहे। 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा प्राप्त करण्याचं लक्ष्य काय 2030 पर्यंत आहे। 280 गिगावॅट सौर ऊर्जा प्राप्त करण्याचं लक्ष्य काय 2030 पर्यंत आहे। हायड्रोफ्लोरोकार्बनचा उपयोग 80% पर्यंत कमी करणे याचं उद्दिष्ट काय 2047 पर्यंत आहे। भारताला स्वतंत्र ऊर्जा देश बनवण्याचं लक्ष्य काय 2047 पर्यंत आहे। मुंबई शहरामध्ये 0 कार्बन उत्सर्जन करण्याचं लक्ष्य काय 2050 पर्यंत आहे। भारताद्वारे 0 कार्बन उत्सर्जन करण्याचं लक्ष्य काय 2070 आणि भारताद्वारे नेट झिरो करण्याचं लक्ष्य काय 2070। बघा, हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि आपल्या लेक्चरची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा आणि हे लेक्चर तुम्ही सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर बघता येईल। खूप महत्त्वाचे प्रश्न आहे। धन्यवाद।